मुंबईच्या वरळी एनएससीआय डोममधील कॉन्सर्टमध्ये प्रकृती बिघडल्यानं 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती। वृषभ गांगुर्डे असे या तरुणाचं नाव असून हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। दरम्यान कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा वापर झाला नसल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलंय। तर या कॉन्सर्टमध्ये ओडिशाहून आलेली प्रज्ञा रे या तरुणीची प्रकृती बिघडल्याचं समजतंय। या तरुणीनं दारू आणि एनर्जी ड्रिंकचं एकाच वेळी सेवन केल्याचंही समोर आलंय। सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत। दुसरीकडे वृषभ गांगुर्डेच्या मृत्यूला 24 तास उलटले तरी या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही। वृषभच्या शवविच्छेदन अहवालातून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या भूमिकेत आहेत। त्यातच या म्युझिक कॉन्सर्टला पोलीस ठाण्याकडून परवानगी नाकारण्यात आली होती। मग कुणाच्या मेहरबानीने ही परवानगी देण्यात आली असाही प्रश्न उपस्थित होतोय। तर मुंबईतलं कॉन्सर्ट असो किंवा मग पुण्यातली पार्टी, या घटनांमुळे आता ड्रग्जचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। देशात ड्रग्ज विरोधी मोहीम सुरू असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज अशी मोहीम चाललेली आहे। मोठ्या प्रमाणात इंटेलिजन्स गॅदर करून त्या इंटेलिजन्सच्या आधारावर कारवाया चाललेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे ड्रग्सचं जाळं आहे त्याची पाळंमुळं खणून काढणं हा प्रयत्न चाललेला आहे। वेगवेगळे युनिट्स त्याच्यामध्ये काम करत आहेत आणि मला असं वाटतं की रोज कुठे ना कुठे आता ही कारवाई चाललेली आहे। पुढचे काही दिवस सातत्याने कारवाई आम्ही करतच राहणार। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। त्याची पोलीस चौकशी करत आहे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, कडक कारवाई होईल। गोरेगावचं देखील आपण पाहिलं की अगदी पाळामुळं खोदण्यापर्यंत अगदी शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचण्याचं काम पोलिसांनी केले करत आहेत।